हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या सिरीजमध्ये आता आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करत आहे आणि त्याचबरोबर आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये एक नवीन गोष्ट सुद्धा आपण चालू करणार आहे. सुरुवातीला 2 महत्त्वाच्या सूचना आहेत आणि त्यानंतर आपण लेक्चर लगेचच चालू करूयात. पहिली महत्त्वाची सूचना ती म्हणजे आत्तापर्यंत जे काही आपण रूल्स अभ्यासलेले आहेत त्या सगळ्यांचा तुम्हाला इथून पुढे सारखा रेफरन्स येणार आहे. इथून पुढे जे रूल्स आहेत म्हणजे नाउन्स, प्रोनाउन्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब आणि प्रिपोजिशन हे 5 चॅप्टर्स पार्ट ऑफ स्पीचचे जे चॅप्टर्स आहेत यामधले जे रूल्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वाक्यात वापरण्यासाठी आधीचे रूल्स जे काही आहेत वर्ब्सचे, इन्फिनिटिव्हचे, आर्टिकल्सचे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून त्या सिक्वेन्समध्ये तुम्ही प्रॉपर आपले हे लेक्चर्स बघितले पाहिजेत. आणि जर तुमचे आधीचे लेक्चर्स काही पेंडिंग असतील तर ते बघायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला इंग्लिशचा कंप्लीट अभ्यास करता येईल आणि छान अभ्यास झाला तुमचा व्यवस्थित एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह बेसिक तुम्ही पक्का केलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये कुठल्याही पद्धतीचे प्रश्न असतील ते तुम्हाला व्यवस्थित अटेम्प्ट करता येतात. एकदा तुमचं बेसिक पक्का झालं तर तुम्हाला खूप कॉन्फिडन्स येईल आणि परीक्षेत तुम्ही खूप छान पद्धतीने मार्क्स मिळवू शकता, चांगली तुम्हाला पोस्ट सुद्धा मिळू शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे आपण एक बदल करत आहोत आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये, तो म्हणजे जे प्रॅक्टिस सेशन्स आहेत त्यातलं पहिलं प्रॅक्टिस सेशन आपण युट्यूबवरती पोस्ट करणार आहे आणि त्यानंतर जे जे प्रॅक्टिस सेशन्स असतील हे तुम्हाला फ्री टेस्टच्या स्वरूपात अवेलेबल होतील. जे विद्यार्थी सिरियसली लेक्चर्स फॉलो करत आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग किती आहे, आतापर्यंत किती अभ्यास झालेला आहे हे सगळं आता आपल्याला ॲक्च्युअली इव्हॅल्युएट करायचं आहे. टायमिंग असेल प्रॉपर, त्या टायमिंगमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवता येतात का, ॲक्च्युअली तुम्ही परीक्षेत सराव करत आहात, या पद्धतीने हे टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतील. टेस्टची लिंक टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होईल आणि एकदम फ्रीमध्ये ते सगळं असणार आहे. या पद्धतीचे टेस्ट कंडक्ट करण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला पर्सनल इव्हॅल्युएशन करता येईल आणि यामध्ये तुमचा जो काही स्कोर आहे तो कसा इम्प्रूव्ह करायचा, कुठे आपल्या चुका होतात या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळू शकते. सेल्फ अनालिसिस करून आपला अभ्यास किती झालेला आहे हे चेक करून तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोर करता येईल. त्यामुळे या 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला आता इथून पुढे आपले जे काही लेक्चर्स होणार आहेत हे सिरियसली फॉलो करावे लागतील, डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घ्यावे लागतील, कारण तुम्हाला आता त्या बेसिसवरती टेस्ट सोडवायचे आहेत. ओके, त्यामुळे या लेक्चरमध्ये आता तुम्हाला नोट्स वगैरे काढणं गरजेचं, जिथे वाटतं तिथे नोट्स काढायला देखील सुरुवात करा आणि आधीचे जर काही लेक्चर्स बघायचे तुमचे राहिले असतील तर सायमल्टेनियसली सगळे लेक्चर्स बघायला सुरुवात करा. आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. नाउन हा टॉपिक आपण चालू करत आहे. इथून पुढे आपले जे काही लेक्चर्स होणार आहेत हे सिरियसली फॉलो करा, अजिबात स्किप न करता सगळे लेक्चर्स कंटिन्यू बघा. टॉपिक कंप्लीट झाला की तुम्हाला टेस्ट अवेलेबल होईल. ओके, त्याबद्दल सगळे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो एकदा चॅनल तुम्ही जॉईन करा. आता आपण सुरुवात करत आहे नाउन या टॉपिकला. नाउन्स म्हणजे काय तर नाम, बरोबर. कुठल्याही वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये नाउन म्हणतो. सुरुवातीला आपण नाउनचे प्रकार काय असतात ते बघूयात. नाउनचे 5 टाइप्स असतात: कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय, सामान्य नाम, जे आपण इन जनरल कुठल्याही गोष्टीला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो, म्हणजे जे कॉमनली वापरलं जातं. आता जर आपण शहर म्हटलं, सिटी, तर हे एखादं असं ठिकाण असेल जिथे आपण वास्तव्य करत असतो, ते थोडंफार डेव्हलप्ड असतं, अशा पद्धतीने कुठलंही शहर. पण हेच कोणतं शहर आहे असं जर आपण मेन्शन केलं तर मात्र ते प्रॉपर नाउन होईल. आता कॉमन नाउनची इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत: बॉय, गर्ल, टीचर. बॉय म्हणजे काय, इन जनरल मुलांसाठी वापरलेला हा शब्द आहे. बॉय म्हणजे मुलगा, मग त्यामध्ये वेगवेगळी नावं असणारी मुलं असू शकतात, पण आपण कॉमनली वापरलेलं हे नाव असतं त्याला म्हणायचं कॉमन नाउन. त्यानंतर प्रॉपर नाउन म्हणजे काय, पर्टिक्युलरली एका गोष्टीला दिलेलं नाव. व्यक्ती असू देत, ठिकाण असू दे, एखादी गोष्ट असू दे, त्याला आपण पर्टिक्युलरली नाव दिलेलं आहे. विशेष करून आपण फक्त त्याच गोष्टीसाठी ते नाव वापरत असेल तर त्याला म्हणायचं विशेष नाम, म्हणजेच काय प्रॉपर नाउन. आता आपण मगाशी शहराबद्दल एक उदाहरण बघितलं, इथे तुम्ही बघितलं तर दिल्ली, म्हणजे त्या पर्टिक्युलर एका ठिकाणाचं नाव आपण सांगत आहोत. दिल्ली भारतामध्ये एकच आहे. अशा पद्धतीने प्रॉपर नाउन हे एकमेव असतं, विशेष असतं. सेम नाव असतात, आता राहुल हे नाव फॉर एक्झाम्पल खूप मुलांचं नाव असू शकतं, मात्र ती जी व्यक्ती आहे त्याचं जे नाव आहे ते विशेषच असणार आहे, त्यामुळे त्याला प्रॉपर नाउन आपण म्हणतो. कलेक्टिव्ह नाउन हे आपण समूहवाचक नाव आहे असं समजतो. समूहासाठी आपण ते वापरलेलं असतं आणि ते सिंग्युलर असतं. हा रूल काय आहे ते आपण नंतर बघूयात, मात्र इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे काय, समूहाला उद्देशूनच आपण ही नावं दिलेली असतात. फॉर एक्झाम्पल फ्लीट, ऑडियन्स, क्लास, कमिटी, क्राऊड, मॉब म्हणजे जमाव, अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि नंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हा एक प्रकार असतो.
यामध्ये आपण क्वालिटी, आयडिया, कन्सेप्ट किंवा मग एखाद्या स्टेटचा म्हणजे स्थितीचा उल्लेख केलेला असतो. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की जी गोष्ट आहे आपण ती फिजिकली दाखवू शकत नाही, मात्र त्याचं वर्णन आपण करू शकतो, त्या गोष्टीला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. अशी एखादी भावना, अशी एखादी क्वालिटी ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, जी आपण प्रत्यक्षात फिजिकली दाखवू शकत नाही, मात्र त्याचं आपण वर्णन करून ती गोष्ट काय आहे हे सांगू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ब्युटी, सौंदर्य, सुंदरता नक्की काय आहे हे आपण वर्णन करून सांगू शकतो. त्याला ऍक्च्युली आपण फिजिकली टच करू शकत नाही किंवा आपण ऐकू शकत नाही. अशा पद्धतीने म्हणजे फिजिकली तुम्ही त्याचा अपीअरन्स दाखवू शकालच असं नाही, मात्र या गोष्टी आपण वर्णन करून सांगू शकतो. आता मृत्यू, डेथ, डेथ काय आहे हे आपण एक्सप्लेन करून सांगू शकतो. अशा जे काही ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टी असतात त्यांना दिलेली जी नावं आहेत त्यांना म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके. आणि नंतर मटेरियल नाउन म्हणजे काय, कुठल्याही साधनाला जे नाव दिलेलं असतं, एखाद्या वस्तूला जे नाव दिलेलं असतं त्याला म्हणायचं मटेरियल नाउन. गोल्ड, कोल, वीट, टी, वूल या पद्धतीने हे एक्झाम्पल्स असू शकतात. ओके. आता हे जे नाउन्स आतापर्यंत आपण बघितले टाइप्स, हे सगळे लक्षात ठेवा, कारण पुढे या सगळ्यांचा रेफरन्स येणार आहे की कुठल्या नाउनसाठी कसा नियम वापरायचा आहे. त्यानंतर नाउन्सच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वचन आहे का अनेक वचन आहे हे तुम्हाला नाउन बरोबर कळलं पाहिजे. त्याला म्हणायचं नंबर ऑफ नाउन. ओके. त्यानंतर मॅस्क्युलाइन, फेमिनाइन आणि न्यूटर हे 3 जेंडर आहेत जे आपल्याला नाउनसाठी वापरायचे असतात. ठीक आहे. आता बॉय हे मॅस्क्युलाइन आहे, त्यानंतर गर्ल हे फेमिनाइन जेंडर आहे. ओके. अशा पद्धतीने. आणि जर न्यूटर जेंडर आपल्याला एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण ट्री म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर कॉमन जेंडर असा एक टाईप असतो, आता या पुस्तकात तिथे दिलेला नाहीये, आपण लिहून घेऊयात. कॉमन जेंडर म्हणजे काय, जे आपण बोथ मेल फिमेल दोघांसाठी वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल चाइल्ड हा शब्द असेल तर चाइल्ड हे एक मूल जे आहे ते बॉय पण असू शकतं किंवा गर्ल पण असू शकतं, त्यामुळे आपण कॉमन जेंडर असतात असं सुद्धा एक लिहून ठेवूयात नोट्समध्ये. त्यानंतर नाउनच्या ज्या केसेस आहेत त्या देखील खूप महत्वाच्या आहेत. केसेसमध्ये सब्जेक्टिव्ह केस असते ज्यालाच आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह केस असते ज्याला ॲक्युजेटिव्ह केस म्हणतात, पॉझेसिव्ह केस असते ज्याला आपण जेनेटिव्ह केस म्हणतो, आणि वोकेटिव्ह केस म्हणजे एखाद्याला हाक मारताना आपण जे काही उच्चारतो त्याचं जे नाव आपण घेत असतो त्याला वोकेटिव्ह केस म्हणायचं. ठीक आहे. संबोधन, अशा पद्धतीने तुम्ही वोकेटिव्ह केस म्हणजे काय हे लक्षात ठेवू शकता. ओके. आता सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, तर जे नाव आपण इथे वापरणार आहे ते त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये येणार. ठीक आहे. आता मोहन हे एका मुलाचं नाव आहे आणि ते आपण कुठल्याही त्याला प्रत्यय न जोडता बनवलेलं आहे, त्यामुळे हा आहे सब्जेक्टिव्ह केसचा प्रकार. पण आता जर आपण मोहनला असं म्हटलं तर इथे आपण टू मोहन असं म्हणू शकतो, मग ही त्याची ऑब्जेक्टिव्ह केस होणार आहे. ओके. पण जर आपण मोहनचे असं म्हटलं तर इथे मोहन्स असं होणार आणि त्याला ॲपोस्ट्रोफी एस आपण प्रत्यय लावणार आहे, त्यामुळे ती होईल पॉझेसिव्ह केस. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही मराठीतले जे प्रत्यय असतात त्यावरून या केसेस लक्षात ठेवा. नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, तर जो कर्ता आपण वापरत आहोत तो त्या ओरिजिनल नावासोबतच वापरायचा, त्याच अर्थाने तिथे वापरलेला असेल. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, ते एक कर्म असल्यासारखं वाक्यात वापरलं असेल. पॉझेसिव्ह केस म्हणजे आपण मराठीत दे चाची चे प्रत्यय वापरतो, त्याचा, त्याची, त्याचे, त्या पद्धतीचे जिथे आपण ॲपोस्ट्रोफी एस वापरून काही वाक्य बनवलेली असतात. आणि प्रत्येक वेळी ॲपोस्ट्रोफी एस असेलच असं नाही, वेगळे नियम देखील असतात, ते आपण डिस्कस करूयातच. पण एक जनरल तुम्हाला माहिती असावं म्हणून ही ट्रिक तुम्ही वापरू शकता की जिथे ॲपोस्ट्रोफी एस येतं तिथे पॉझेसिव्ह केस असू शकते. पॉझेसिव्ह केसलाच जेनेटिव्ह केस असं देखील म्हणतात. आणि वोकेटिव्ह केस म्हणजे काय, मगाशी आपण बघितलं, हाक मारताना आपण जिथे एखाद्याचं नाव घेतो, ज्या नाउनला आपण बोलत आहे ते. आता हेल्प मी मोहन, या ठिकाणी मोहन मला मदत कर असं म्हणत आहोत आपण, ही इथे सब्जेक्टिव्ह केस नाहीये, ही वोकेटिव्ह केस आहे, कारण आपण त्याला बोलवलेलं आहे. त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे केस इन ॲपोजिशन. ॲपोजिशन म्हणजे काय, साधर्म्य असणारे किंवा एकमेकांमध्ये सिमिलॅरिटी असणारे किंवा त्याच नावासाठी एक एक्सटेन्शन म्हणून आपण एखादी फ्रेज वापरलेली असते. फॉर एक्झाम्पल, मोहन द कॅप्टन ऑफ अवर टीम हॅज बीन रिवॉर्डेड. मग मोहन हॅज बीन रिवॉर्डेड हे ऍक्च्युली वाक्य आहे, पण मोहन कोण आहे त्या मोहनची माहिती सांगणारा हा जो शब्द आहे त्याच्याच योग्यतेची इथे जी गोष्ट मेन्शन केलेली आहे त्याला आपण काय म्हणत असतो, ॲपोजिशन. ओके. आणि ह्या ज्या ॲपोजिशनच्या केसेस असतात ते वापरत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे आपण कुठलंही कंजंक्शन वापरणार नाहीये, 2 कॉमाच्या मध्ये शक्यतो हे ॲपोजिशन वापरलेलं असतं. आता आपण जे रूल्स आहेत नाउन्सचे ते प्रॉपरली अभ्यासाला सुरुवात करूयात.
आता हे जे काही रूल्स असणार आहेत याचं आपल्याला बऱ्यापैकी रिपिटेशन होत आहे असं वाटणार आहे, कारण आपण आर्टिकल्स हा टॉपिक बघितला होता जिथे आपण फक्त नाउन्सच्या आधी आर्टिकल्स वापरतो असं बघितलेलं, त्यामुळे थोडाफार तो रेफरन्स सुद्धा इथे रिपीट होऊ शकतो. आता पहिला महत्वाचा रूल आहे त्यातला सब पॉइंट ए, अनकाउंटेबल नाउन्स जे आहेत हे नेहमी सिंग्युलर फॉर्म्स मध्ये वापरलेले असतात. अर्थातच जर आपण त्यांना मोजू शकत नसेल, 1 2 3 4 असं संख्येत आपण त्यांना मोजूच शकणार नसेल, तर त्यांना प्लुरल करण्याची काही गरजच नाहीये, कारण आपल्यासाठी ती नेहमीच एकच क्वांटिटी राहणार आहे, एकच युनिट राहणार आहे. ओके. त्यानंतर जे इनडेफिनेट आर्टिकल असतात ते त्यांच्या पुढे वापरायचे नाहीत, म्हणजे कुठलंही आर्टिकल ऍक्च्युअली आपण अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी वापरत नाही. जर पर्टिक्युलर काही एखाद्या गोष्टीबद्दल असेल तर तिथे द चा वापर होऊ शकतो, मात्र ए आणि ॲन हे आपण अजिबात वापरत नाही, आणि हा रूल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आर्टिकल्स टॉपिक जो आहे तो तुम्ही एकदा डिटेलमध्ये बघा, कारण बरेच रेफरन्स इथे तुम्हाला त्या चॅप्टरचे मिळतील. त्यानंतर पुढचा एक रूल आहे ते म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स सोबत आपल्याला प्लुरल वर्ब्स वापरायचे नाहीत. ओके. आता फॉर एक्झाम्पल शुगर इज स्वीट असं आपण म्हणू शकतो. शुगर जरीही 1 किलो असेल किंवा 10 किलो असेल तरीही आपण तिथे इज स्वीट असंच म्हणणार आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला सिंग्युलरच वर्ब्स वापरायचे असतात. तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीतरी प्लुरलच सांगायचं असेल, प्लुरल सेन्समध्ये, म्हणजे त्या गोष्टीचं प्रमाण खूप जास्त आहे असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तिथे मच किंवा सम सारखे शब्द आपण वापरलेले असतात. मेनी हा जो शब्द आहे हा काउंटेबल थिंग्स साठी आपण वापरत असतो. जे आपण काउंट करू शकतो तिथे मेनी शब्द वापरायचा, पण जिथे आपण काउंट करू शकत नाही तिथे मच किंवा सम असा शब्द वापरू शकतो. कोणकोणते नाउन्स आहेत की जे आपल्याला अनकाउंटेबल आहेत असं लक्षात येतं, तर ऍडवाइस, इन्फॉर्मेशन, हेअर. हेअर्स असं म्हणायचं नाही. केस 1 असेल किंवा 10 केस असतील, केस असं आपण मराठीत नाही म्हणत, केसच म्हणतो, त्याच्यामुळे हेअर हा शब्द सुद्धा अनकाउंटेबल आहे. ओके. आपण लिटरली 1 2 3 असे केस मोजू शकत नाही, ते खूप असतात, त्याच्यामुळे हेअर हा शब्द अनकाउंटेबलच आहे. ओके. हेअर्स असं प्लुरल कधीही करायचं नाही. लगेज, बिझनेस, वर्क, वर्ड हे शब्द सुद्धा अनकाउंटेबल असतील. वर्क म्हणजे किती काम आहे हे आपण ऍक्च्युअली मोजू शकत नाही. त्यानंतर वर्ड हा शब्द जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं आहे अशा अर्थाने म्हणत असाल तर आपण म्हणतो ना मी त्याला शब्द दिलाय, मग किती शब्द दिलेत हे आपण मोजतो का? नाही. तशाच पद्धतीने हे लक्षात ठेवा की वर्ड हा शब्द सुद्धा कसा आहे? अनकाउंटेबल आहे. मिसचीफ, ब्रेड, ब्रेड हा शब्द अनकाउंटेबल आहे. ओके. सिनरी, अब्यूज, वेकेशन, एव्हिडन्स, एम्प्लॉयमेंट, अल्फाबेट, पोएट्री. पोएम हा शब्द काउंटेबल आहे, पण पोएट्री हा शब्द जे आहे काव्य ते मात्र अनकाउंटेबल आहे. फूड हा शब्द अनकाउंटेबल आहे, मात्र डिश हा शब्द जर तिथे असेल वाक्यात तर तो काउंटेबल असणार आहे. फर्निचर, फर्निचर हा शब्द अनकाउंटेबल आहे. कितीही तुम्ही सामान आणलं तरीही ते काउंटेबल आहे असं अजिबात गडबड करू नका. लक्षात ठेवा हे जे काही शब्द आहेत ते आणि व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. बॅगेज, फ्युअल, पेपर, इक्विपमेंट, मशिनरी, मटेरियल हे शब्द सगळे कसे आहेत? अनकाउंटेबल आहेत. आणि जर हे अनकाउंटेबल असतील तर अर्थातच आपण जे आर्टिकल्स वापरतो इनडेफिनेट आर्टिकल ते इथे वापरायचे नाहीत. ही गेव मी अन इन्फॉर्मेशन म्हटलं तर हे चुकणार आहे, कारण इन्फॉर्मेशन हा शब्द अनकाउंटेबल आहे. त्यामुळे इथे आपल्याला या पद्धतीने करेक्शन करावं लागेल. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. ही वॉज पनिश्ड फॉर कमिटिंग मेनी मिसचिफ्स. आता मेनी मिसचिफ्सच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल? मच मिसचिफ्स. जे स्टँडर्ड एक्झाम्पल्स आहेत जे ऑलरेडी रिपीट होत आहेत असं वाटत आहे ते आपण अवॉइड करणार आहे. ओके. तुम्हाला या चॅप्टरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, त्यामुळे कुठलाही पार्ट स्किप झाला तरी फार टेन्शन घेऊ नका. जे महत्वाचं आहे ते मात्र आपण या लेक्चरमध्ये अजिबात स्किप करणार नाहीये. ओके. आता आपण जो सब पॉइंट बी आहे फर्स्ट रूल मधला तो बघूयात. मग अशी आपण जे काही अनकाउंटेबल वर्ड्सचा अभ्यास केला त्यांना जर आपल्याला एकवचनी सेन्स मध्ये वापरायचं असेल, सिंग्युलॅरिटी दाखवायची असेल, तर तिथे आपण अ पीस ऑफ ऍडवाइस किंवा मग अ वर्ड ऑफ ऍडवाइस, अन ऍक्ट ऑफ मिसचीफ अशा पद्धतीने वापरू शकतो. म्हणजे हे जे शब्द आहेत हे आपल्याला एक्स्ट्रा ऍड करावे लागतात. याचं आपल्याला कुठेही प्लुरल करायचं नाहीये किंवा हा शब्द सिंग्युलर आहे असंही नाही. मात्र हे जे इतर शब्द आहेत, अ पीस, अन आर्टिकल, अन ऍक्ट अशा पद्धतीने तुम्ही त्याला सिंग्युलॅरिटी मेन्शन करण्यासाठी एक्स्ट्रा वापरू शकता. त्यानंतर जर आपल्याला यांना प्लुरल सेन्समध्ये वापरायचं असेल तर मच किंवा सम हे 2 शब्द आपण वापरू शकतो. पण त्यानंतर इथे तुम्ही कुठल्याही पद्धतीने याला अनेक वचनात कन्वर्ट करण्यासाठी एसचा वापर करणार नाही. ओके. मच ऍडवाइसेस नसणार आहे. मच हा शब्द जरी वापरला तरी ऍडवाइस असाच शब्द आपण वापरणार. ओके. एस वगैरे याला काहीही प्लुरल मध्ये बदलायचं नाही.
पण जर तुम्हाला प्लुरल करायचंच असेल तर फ्यू पीसेस ऑफ ॲडवाइस, 2 पीसेस ऑफ ॲडवाइस अशा पद्धतीने हे इथे जे काही आपण नाउन वापरतोय याचे सिंग्युलर प्लुरलच्या नियमानुसार जे बदल होतील ते करायचे. मात्र आपले जे मेन शब्द आहेत ते कधीही प्लुरल करायचे नाही. आता हा सेकंड रूल काय आहे ते बघूयात. हे जे शब्द आहेत हे नेहमी प्लुरल सेन्समध्ये वापरले जातील. कॅटल, जेंट्री, पेझेंट्री, पोल्ट्री, क्लर्जी, पीपल, मेजॉरिटी, फोक हे शब्द ऍक्च्युली वहीमध्ये लिहून घ्या, कारण आपल्याला ज्यावेळेस प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस या सगळ्यांची तुम्हाला मदत होणार आहे. आता कॅटल म्हणजे काय? गुरांचा कळप. ठीक आहे, गुरं. तर या शब्दाचा जर आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने वाक्यरचना आहे ते आपण बघूयात. कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड असं वाक्य असतं. इथे कॅटल्स जे म्हटलेलं आहे हे चुकीचं आहे. आर आहे म्हणजे अनेक वचन आहे, तर आपल्याला याचं प्लुरल करायचंय का? नाही, हा शब्द ऑलरेडी प्लुरलच आहे. त्यानंतर हे जे शब्द आहेत कमिटी, ज्युरी, हाऊस, मिनिस्ट्री, फॅमिली, मॉब, क्राऊड, ऑडियन्स, पोलीस, टीम, नंबर, बोर्ड, स्टाफ, पब्लिक किंवा मग क्रू हे जे शब्द आहेत हे सगळे काय आहेत? कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. आणि या कलेक्टिव्ह नाउन्सला आपण जर एक समूह म्हणून संबोधणार असेल, एक युनिट म्हणून आपण यांना कन्सिडर करणार असेल तर तिथे आपण सिंग्युलर व्हर्ब्सचा वापर करत असतो. ठीक आहे, एक वचनातच आपण यांना कन्सिडर करत असतो. पण जर आपण यांच्यामध्ये जे काही मेंबर्स आहेत यांच्यात काहीतरी मतभेद आहेत किंवा मग आपण त्यांच्यातल्या एखाद्याला सिंगल आउट करणार असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला याचा प्लुरल सेन्समध्ये वापर करायचा असतो आणि म्हणून प्लुरल व्हर्ब्सचा वापर करायचा. ओके, हे जे दोन नियम आहेत हे खूप महत्वाचे आहेत. एक्झाम्पल बघूयात आपण. द कमिटी इज युनॅनिमस ऑन दिस इश्यू. आता हा जो शब्द आहे याचा अर्थ काय असतो की सगळेजण जे आहेत ते सहमत आहेत. म्हणजे इथे कोणाचंही मतभेद नाहीये, कोणाचंही मत डिफर करत नाहीये, सगळ्यांनी एकत्रितपणे एक युनिट म्हणून इथे काम केलेलं आहे. म्हणून हा जो शब्द आहे हा आपण सिंग्युलर कन्सिडर करतो. एका कमिटीचे जे काही सदस्य असतील त्या सगळ्यांनी सहमती दर्शवली आहे असा याचा अर्थ आहे. पण जर आपण म्हटलं द कमिटी आर डिवायडेड अँड देअर इज बिटरनेस अमंग द मेंबर्स, तर इथे मात्र आपण आरचा वापर करत आहोत जे योग्य आहे, कारण या कमिटीमध्ये मतभेद आहेत, ते लोक विभागली गेली आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि जरी ती एक समिती असेल तरी ती तिथे काम करताना मात्र एकत्रितपणे काम करत नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण आर हा शब्द म्हणजेच प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरणार आहे. ओके, आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. द पोलीस हॅज बिकम इनसेन्सिटिव्ह. तर इथे जे काही पोलीस आहेत त्या सगळ्यांबद्दल आपण बोलतोय हे लक्षात येतं. इथे आपण पूर्ण त्या क्लासबद्दल बोलत आहोत, त्या सगळ्याच लोकांबद्दल बोलत आहोत आणि म्हणून इथे आपण त्या युनिटला या कलेक्टिव्ह नाउनला आपण इथे सिंग्युलर कन्सिडर केलेलं आहे आणि म्हणून सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरलं. पण जर आपण म्हटलं द पोलीस वर पोस्टेड ऑल ओव्हर द रूट, तर इथे ऑल ओव्हर द रूट म्हणजे काय? सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पोस्ट करण्यात आलं होतं, त्यांना तिथे पाठवण्यात आलं होतं. तर इथे प्रत्येकाबद्दल आपण इंडिव्हिज्युअली बोलत आहोत असं लक्षात येतं. मग ज्या वेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअली एखाद्याबद्दल बोलत आहात, एखाद्या समूहातल्या व्यक्तीबद्दल सेपरेटली बोलत आहात असं मेन्शन करता, तिथे आपल्याला प्लुरल व्हर्ब्स वापरायचे आहेत, कारण आपण तिथे त्यांना एक युनिट म्हणून कन्सिडर करत नाही. आणखीन एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. द टीम आर फुल ऑफ हाय स्पिरिट्स. या वाक्याचा अर्थ काय असणार आहे की टीम मध्ये जे काही सदस्य आहेत ते सगळ्यांचं जे काही स्पिरिट आहे किंवा जो उत्साह आहे तो हाय आहे. मग इथे आपण प्रत्येक मेंबर बद्दल बोलतोय हे लक्षात आलं म्हणून प्लुरल वर्ब वापरायचं. पण जर आपण म्हटलं द टीम इज ॲट द टॉप इन धिस कॉम्पिटिशन, तर या ठिकाणी आपण सिंग्युलर वर्ब वापरत आहोत, कारण कॉम्पिटिशन मध्ये ती अख्खी टीम एकत्रितपणे टॉप पोझिशनला आहे. आलं लक्षात? जिथे आपल्याला सिंग्युलर सेन्स होतो तिथे सिंग्युलर व्हर्ब्स वापरायचे आणि हा जो रूल आहे हा स्पेशली कलेक्टिव्ह नाउन्सच्या बाबतीत खूप विचारपूर्वक वापरावा लागतो. ओके, बाकीचे जे रूल्स आहेत ते आपण उद्या कंटिन्यू करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही रूल्स बघितले हे तुम्हाला व्यवस्थित समजावेत यासाठी थोडीफार रिव्हिजन करणं देखील महत्त्वाचं आहे. आय होप तुम्ही नोट्स काढले असतील, पण जर काढले नसतील तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या पुस्तकाची जी आजच्या लेक्चरची PDF आहे ती अवेलेबल होईल. तिथून तुम्ही इतरही सगळ्या एक्झाम्पल्सचा डिटेलमध्ये अभ्यास करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल होईल. आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या बायोमध्ये तुम्हाला पर्सनल DM साठी ID अवेलेबल आहे. तुम्हाला जर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमचे जर काही प्रश्न असतील विचारायचे असतील तर ते तुम्ही तिथे विचारू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नाउन्सचे इतर नियम बघूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.